मी आज इथे महिना झाली माझ्या पप्पांच्या घरी आहे. माझी डिलेव्हरी झाली त्याच्यानंतर माझ्या पप्पाला ज्यांनी कोणी असं केलेलं आहे सांगण्यात आलं होतं. माझे पप्पा सांगत होते की तिथे मी मेंटली मला थोडासा त्रास होतोय, तिथे मला जो काही समोरच्याने हे केलेलं आहे तो त्रास देतोय असा. पण रिॲक्शन रेल्वेवाल्यांनी घेतली का नाही. आणि जे कोणी माझ्या पप्पाचे साहेब होते, माझे पप्पा त्यांना घडी सांगत होते की माझी ड्युटी इथून चेंज करा. त्यांनी घेतली का. आणि घरात मुलगी होती, नातवंड होते म्हणून माझ्या पप्पांनी ही गोष्ट दाबादाब केली. पण ही गोष्ट त्यांना प्रशासनाला तर माहिती होती ना. माझे पप्पा बोलले ना रेल्वेवाल्यांना की माझी ड्युटी चेंज करा. माझ्यासाठी घरात नाही सांगितलं. पण हे तरी तुम्हाला समजायला पाहिजे ना. कोणी पाठक म्हणून साहेब होते ते सुट्टी सुद्धा नव्हते. आज माझ्या मुलाचं बारस एवढा कौतुक आणि माझ्या बापाने केलं ना. आता रात्री हा दिवस पाहावा लागतोय. जो कोणी होता तो आम्हाला पाहिजे. कारण जे काही गेले माझे पप्पा आता चालले गेलेले परत येणार नाहीये. मी माझ्या पप्पांची सिच्युएशन कम्प्लिटली बघून आलेली तिथे की काय आला आम्हाला की तो व्यक्ती वारंवार चोरी करायच्या दिली होती. जर का माहिती होतं तर तरी कोणी ऍक्शन कसे घेतले नाही. आरपीएफ पण ऍक्शन घेत नाही. रेल्वे आरपीएफ कामाची काय. आज आमचा जीवाचा माणूस चालला गेला. माझा भाऊ आज सण होता, आज आमच्या घरी प्रोग्राम होता तरी एकाने सुद्धा सुट्टी दिली नाही. माझ्या पप्पाला सुट्टी सुद्धा नाही दिली. माणसाने सण सुद्धा अटेंड केलेलं नाहीये. ही कुठे ही रेल्वे. आज एका फोनवर माझ्या बापाने 60 वर्ष 1.5 वर्ष राहिला होता. एका फोनवर काम केलेले. फोन आला की गेला कामाला, फोन आला की गेला कामाला. पोलीस लोकांनी आम्हाला सांगितलं की तिथे तो माणूस असा होता. आणि ना की माझ्या पप्पांनी आम्हाला सांगितलं की मला 4दा त्यांनी असं केलेलं आहे. आता आम्ही पोलिसाची गोष्ट खरी समजायची का माझ्या बापाची खरी समजायची. आता तुम्ही या गोष्टीवर काही ना काही ऍक्शन घ्या, नाही तर आम्ही आमच्याकडून घेऊ. आणि इथे कोणीच यायचं नाही. ना नेते ना पेते ना चेले ना बिले कोणीच नाही. मीडिया नाही कोणीच नाही. आणि आमच्या पप्पांना आम्हाला न्याय द्यायचा आहे. बस भेटलाच पाहिजे न्याय. नाही तर हा आक्रोश फक्त इथे दिसतोय. तो जर रोडावर चालला गेला ना आम्ही बघणार नाही लेडीज आहे का काय आहे. स्वतः मुंबईत राहते. मी एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. मी मुंबई पर्यंत ती बातमी नाही. जर का सरकारला असं दिसतंय माणूस गेला तुम्ही पैसा द्याल, तुम्ही माझ्या भावाला नोकरी द्याल, पण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो व्यक्ती आम्हाला दाखवा की हा व्यक्ती आहे, याला सजा देतोय. तुम्ही त्याला फाशी देताय तर आमच्या समोर द्या, नाही तर फाशी देऊन बॉडी आमच्या दारात टाका. उद्या माझ्या बापाची बॉडी आणतोय दारात, तशी बॉडी दाखव मला की त्याला फाशी दिली आहे. आणि त्यांनी त्याच्या काय म्हणतात सरकारने त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय नाही घेतला तर मी घेईल तो निर्णय. एकदा फक्त मला सांगावं पोलिसांनी की हा व्यक्ती आहे. तुमच्या पप्पांनी याच्या अगोदर कोणाला सांगितलं होतं का घरात की मला त्रास आहे ड्युटीवर? मी डिलेव्हरी झाल्यानंतर इथे आलेली आहे. घरात गोष्टी व्हायच्या तेव्हा माझ्या मम्मीला सांगितलं. मी ऐकलंय की माझ्या मम्मीला सांगितलं त्यांनी की मला 4-12च्या ड्युटीला प्रॉब्लेम होते. सुट्टी सुद्धा देत नव्हते. माझ्या डोक्याला ताण येतो. डोक्याला त्रास आहे. मी ड्युटी कशी करतो माझं मला माहिती आहे. आता आमचा माणूस गेलेला आहे. आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या पप्पाला तर न्याय पाठक सर कोण आहे त्यांना तर हमखास इथून हाकलावं. इथून हमखास हाकला. आज माझा माणूस गेला, उद्या दुसरे पोरं पण जातील. आमच्या करण्यात आलेलं आहे की तिथे एकदा नाही 4दा मर्डर झालेलं आहे. म्हणजे हे कुठं चाललंय भुसावळ. आणि रेल्वे ड्युटीत होते ना माझ्या मर्डर त्याच्यावर केसेस आहेत तरी पण त्याला पोलीस करतात त्याला हे करतात, अरेस्ट नाही ठेवत त्याला सजा नाही भेटत आहे. का होतंय असं सगळं? ह्याच्यात तुमचा काही हात आहे का? तुम्हाला काही भेटतंय पोलीस लोकांना का रेल्वेवाल्यांना भेटतंय? आज जीवाशी माझा बाप चालला गेलाय. माझा भाऊ एकटा आहे. काही बोलायला वेगळंच आहे. माझा भाऊ त्याला सलाईन चालू आहे. इथे माझं एवढंच लेकरू आहे म्हणून मी त्याच्यासाठी आली इथे.
आज माझ्या बापाने एवढा दिवस माझा साजरा केला, रात्री हे दिवस पाहावा लागतोय. ताई, आज काही असं आम्हाला पत्रकारांना जी माहिती भेटली आहे त्या संदर्भात विचारण्याचा प्रश्न उद्भवला आहे. तुमच्या दुःखात आम्ही पत्रकारही सामील आहे. तर आज काय असं कार्यक्रम होता, त्या कार्यक्रम निपटताना दादा ड्युटीवर गेले होते असं आम्हाला माहिती भेटली. हे खरी आहे का काय? अरे पप्पाने मी स्वतः बोलली पप्पांना की पप्पा तुम्ही सुट्टी घ्या, 4/12 हे सुट्टी घ्या. 3 दिवस राहिले होते 4/12चे, आज शनिवार आहे. तर पप्पा बोलले मला ते पाठक साहेब सुट्टी देत नाही, मला ड्युटी सोडून बाहेर जायचं नाही. इतकंही ते म्हणतात. कोण आहेत ते पाठक? ते आले पाहिजे उद्या. पाठक साहेब तर कोण आहे मला माहिती नाही. म्हणजे मी भेटली त्यांना तिथे, ते हे पाठक आहे ते कळालं. मी त्यांना काही नाही बोलली. तिथे झालं इन्चार्ज कोण आहे, मेन इन्चार्ज कोण आहे तिथला, मेन इन्चार्ज कोण आहे. पाठक इन्चार्ज असेल त्याच्यावरती असतात, भरपूर पोस्ट असतात. जर का याच्यात देशपांडे साहेबांचा हात असेल, देशपांडे सरांनी, माझ्या पप्पांनी देशपांडे सरांचं खूप केलेलं आहे, खूप केलेलं आहे. त्याच्याच बायकोनी मला फोन केला होता की असं असं झालंय. मी सांगते जर काही त्यांनी पण ऍक्शन नाही घेतली, त्यांची तर चांगली हाय लेवल पोस्ट आहे, त्यांनी कुठल्याही लेवलची ऍक्शन नाही घेतली तर आम्ही आमच्या प्रकारे ऍक्शन घेऊ. आम्ही नाही, मी सांगते मी. आणि हे शूट होत आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या परीने ऍक्शन घ्या. तुम्ही तुमच्या परीने ऍक्शन जर नाही घेतली तर आम्ही आमच्यावर उतरू, नंतर बोलायचं नाही. नेमकं काय घटना घडली? तुम्हाला रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली का कोणाकडून माहिती मिळाली? माझ्या पप्पांच्या साहेबाच्या मिस्टरचा फोन आला की कॅज्युअल्टीमध्ये तुमचे वडिलांना ठेवले माझ्या भावाच्या ह्याच्यावर. आम्हाला वाटलं मारामारी झाली म्हणून आम्ही तसंच हाय स्थितीत गेलो. तिथे गेल्यावर मी माझ्या पप्पाची डेड बॉडी. तर तुम्हाला तिथे माहिती देण्यात आली का कशामुळे झालं, काय झालं, अपघात झाला की काय त्यांनी झाला? सांगितलं आकाश आणि विकास नावाच्या मुलांनी जो मेंटली हॅरेस्ड आहे असं तो ऑलरेडी तो. एक मिनिट, हे नाही कट करायचं, हे नाही कट करायचं. बोला बोला बोला, मी हा. चालू ठेवलंय. लाईव्ह लाईव्ह आहे. मेंटली हॅरेस्ट झालेल्या व्यक्तीने जर का तो तिथे 4दा येऊन गेला आहे तर त्याला तो जेलमध्ये गेला होता तर पोलीस काय भाड खात होती का? नाही आणि त्याला आणि तो दिसला पाहिजे मला, नाही तर मीडिया बिकाऊ आणि पोलीस पण बिकाऊ म्हणेन मी. कोणत्या जातीचा होता तो? मी लाईव्ह रील करून घेतलेली आहे, त्याच्यात पण कॅप्चर झालेले म्हणून तो जो कोणी आहे ना भाडखाऊ तो भेटला पाहिजे. पण तो त्याला नुसतं अरेस्ट नाही करायचंय, त्याला दाखवायचंय तो. आज आमचा माणूस गेलेला आहे. मला बाप कोणाच्या घेण देण्यात नव्हता. सरळ रस्त्याने जाणं, सरळ रस्त्याने येणं. रेल्वे डिपार्टमेंट का त्यांच्या पायची गाठ मारते का? जर एवढी तिथे त्यांच्या माझ्या बापाला हरेसमेंट होत होती त्यांना समजत नव्हतं का? आता एक घर सांगायला येते, भांडण झालं, हे झालं ते झालं. तिथे पाठक म्हणून कोण आहे? तो पाठक तो सुट्टी देत नव्हता माझ्या बापाला. माझ्या मुलाचं बाळ जवळ तरी माझ्या बापाला सुट्टी भेटलेली नाहीये. आज घरी कार्यक्रम होता तुमचा, ते पण माहिती मिळाली आहे. आज मला बाप जीवाने चालला गेलेला आहे. तिथे कोणतं ते नगर आहे, काय कोणते मूल्य होते, नल्ले होते, कोण होते आम्हाला नाही माहिती. पण तो जो कोणी मारलेला आहे मला गेलेला बाप तर काही परत येणार नाहीये. पण ज्यांनी मारला जेलमध्ये दिसला पाहिजे तो पोलीस त्याला म्हणा तर त्याने तिच्या माय बहिणी खाली निघायचं. आमच्या बापाला मारलाय, मी तर सोडणार नाही. मी तर कशी आहे, मी माझं बिलकुल माझ्या बापासारखं आहे. मला एवढंच लागलं तरी सेम माझ्या बापाला रॉड मारला असेल त्यांनी काय स्थिती असेल. माझ्या बापाला खरंच एवढंच सहन निवायचं ते एवढं वॉटर रॉड कुठे सहन झाला असेल त्या माणसाला. आणि भुसावळ प्रशासन कुठे निजले? बहिणी खाली की माय खाली घेऊन निजले तुम्ही बघा ना. फक्त वोटिंगच्या टायमाला आठवतं बस. आणि रेल्वे पण आणि आता नोकरी पैसा देऊन आणि इथं संपत्ती द्यायला आमच्या दारात कोणीच नेता नाही, कोणी भाडवा नाही आला पाहिजे. हे एवढं संपवा. अनपत झाली तुमची न्यूज आता.